नमस्कार, महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंगची डेफिनेशन पाहिलेली आहे आणि हे अकाउंटिंगची डेफिनेशन प्रत्येकाला आलीच पाहिजे. सोबतच मी तुमच्यासोबत जे डबल एंट्री बुक सिस्टीम म्हणजे काय डिस्कस केले आणि बुक कीपिंग म्हणजे काय हे सुद्धा डिस्कस केले आणि फादर ऑफ अकाउंटिंग कोण आहे तर लुका दी बार्गो पॅसिओली हे आहेत हे पण सांगितले आणि काही बेनिफिट्स ऑफ अकाउंटिंग पाहिलोत आणि अकाउंट म्हणजे काय हे पण पाहिलोत आणि थोडक्यात टाइप्स ऑफ अकाउंट हे आपण पाहिलेलं होतं. आता पुढे आपण आता हे जे इंटरव्ह्यू सिरीज म्हणा किंवा अकाउंटिंग सिरीज म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं आहे म्हणा, पण कॉमर्समध्ये अकाउंटिंग सब्जेक्ट अकाउंट सब्जेक्ट फार महत्त्वाचा आहे आणि त्याचे बेसिक नॉलेज आपल्याला असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला कोणतेही इंटरव्ह्यू फेस करण्यासाठी जर कॉन्फिडन्स ॲक्च्युली पाहिजे असेल तर हे जे बेसिक अकाउंटिंग आहे किंवा बेसिक अकाउंट्स आहे ते तुम्हाला विचारल्यानंतर कोणीतरी आपल्याला सांगता आलं पाहिजे, इतकं तरी नॉलेज आपल्याकडे असायलाच पाहिजे. तर हे खूप बेसिक क्वेश्चन्स आहेत फ्रेंड्स. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अकाउंटिंग, नंतर व्हॉट इज बुक कीपिंग, व्हॉट इज डबल एंट्री बुक सिस्टीम, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ अकाउंटिंग. आणि मी जे काही क्वेश्चन्स आता कव्हर करायले, नंतर व्हॉट इज अकाउंट, व्हॉट इज टाइप्स ऑफ अकाउंट, टाइप्स ऑफ अकाउंटिंग. आपण टाइप्स ऑफ अकाउंटिंग सुद्धा या ठिकाणी पाहिलोत. म्हणजे कोणते कोणते आपण या ठिकाणी अकाउंटिंग म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग. मी तुम्हाला एक एक उदाहरण सुद्धा सांगितले. फायनान्शियल अकाउंटिंग म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी फायनान्शियल पोझिशन जे काही आहे फायनल अकाउंट करतो त्या ठिकाणी, म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करतो, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि नंतर बॅलन्स शीट तयार करतो. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये स्टँडर्ड कॉस्टिंग वगैरे, बजेटरी कंट्रोल वगैरे आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये रेशो अनालिसिस वगैरे. तर एक एक तुम्हाला मी उदाहरण याच्यासाठीच दिले की हे एक अकाउंटिंगचे काय टाइप्स आहेत आणि आपल्याला ते एक लिंक आपली क्रिएट झाली पाहिजे डोक्यामध्ये आपल्याला. त्यामुळे मी तुमच्यासोबत हे उदाहरण दिले. आणि त्यानंतर टाइप्स ऑफ अकाउंटिंग फार महत्त्वाचं आहे, कारण जनरल एंट्रीज विचारतात एक्झाममध्ये कोणत्याही इंटरव्ह्यूजमध्ये. तर जनरल एंट्रीज 11वीला शिकलेला आहे, बीकॉमला फर्स्ट इयरला शिकलेला आहे, पण आता का विचारतात? कारण जे काही आहे अकाउंटिंग म्हणल्यानंतर टॅली सॉफ्टवेअर जर तुम्हाला माहीत असेल त्यामध्ये पूर्ण जे आहे जनरल एंट्रीज येतात आणि त्यामध्ये गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग हे प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे. गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग समजण्यापूर्वी टाइप्स ऑफ अकाउंट समजलं पाहिजे. म्हणजेच कोणते कोणते म्हणजे आपल्याला पर्सनल अकाउंट, इम्पर्सनल अकाउंट म्हणजे आपण मराठीतून वैयक्तिक खाते, वास्तविक खाते आणि नाममात्र खाते असा अभ्यास केलोत. म्हणजे पर्सनल अकाउंट म्हणल्यानंतर या ठिकाणी पर्सनल अकाउंट म्हणजे वैयक्तिक खाते, नंतर रिअल अकाउंट म्हणल्यानंतर या ठिकाणी वास्तविक खाते आणि नॉमिनल अकाउंट म्हणल्यानंतर नाममात्र खाते. तर हे जे गोल्डन रूल्स म्हणले, कोणी विचारले की तुम्हाला टेल मी अबाउट गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग म्हणल्यानंतर आपल्याला माहीत असायला पाहिजे, टाइप्स ऑफ अकाउंट म्हणल्यानंतर माहीत असायला पाहिजे. तर हे इंटरव्ह्यू सिरीज आपल्याला एक कॉन्फिडन्स देऊन जाईल आणि आपल्यामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचं बेसिक आपलं जे जर कंप्लीट असेल तर आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी ॲज अ कॉमर्स बॅकग्राऊंडला बिलॉंग केल्यामुळे आपल्याला एक खंत राहणार नाही की आपल्याला बेसिक जमत नाही किंवा समजत नाही. तर या ठिकाणी बघा टाइप्स ऑफ अकाउंट. आता पुढे आपल्याला जनरल एंट्री शिकायचे आहेत म्हणून या ठिकाणी टाइप्स ऑफ अकाउंट हे आपण समजून घेत आहोत. टाइप्स ऑफ अकाउंट म्हणल्यानंतर टोटल तुम्ही 3 म्हणू शकता. पर्सनल अकाउंट या ठिकाणी, दुसरं रिअल अकाउंट आणि तिसरं नॉमिनल अकाउंट. किंवा तुम्ही असंही सांगू शकता आणखी डीपमध्ये पर्सनल अकाउंट, इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. आणि इम्पर्सनल अकाउंटमध्ये रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आणि रिअल अकाउंटमध्ये पुन्हा 2 येतात फ्रेंड्स. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पुढे तुम्हाला ते मी घेतलेलं आहे टँजिबल आणि दुसरं आहे इंटँजिबल. तर या ठिकाणी आपण ते आता डिस्कस करणार आहोत आणि आपल्याला जनरल एंट्रीज पुढे शिकायचे आहेत. मी की जे खूप सोप्या आणि सरळ पद्धतीनं आपण खूप कमी वेळामध्ये शिकणार आहोत आणि आपल्याला जेणेकरून आपल्याला लॉंग टर्मपर्यंत आठवण राहतील, लक्षात राहतील अशा पद्धतीनं आपण जनरल एंट्री शिकण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट हे पण पाहिलं होतं आपण, पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. रिअलमध्ये टँजिबल, इंटँजिबल. तर पर्सनल अकाउंट काय काय असेल फ्रेंड्स? आता पर्सनलमध्ये सगळ्यात अगोदर येतं नॅचरल पर्सन. आता नॅचरल पर्सन म्हणल्यानंतर या ठिकाणी दिस अकाउंट टाइप्स आर रिलेटेड टू पर्सन. आता हे जे अकाउंट आहे ते पर्सनशी जुडलेले असतात, कोणते पर्सनल अकाउंटमधले. तर नॅचरल पर्सन म्हणल्यानंतर या ठिकाणी राज अकाउंट, राजेश अकाउंट, रमेश अकाउंट हे जे एका व्यक्तीशी जुडलेले, त्याच्या नावाशी जुडलेले जितके काही अकाउंट्स असतील ते डायरेक्ट कुठे येणार? नॅचरल पर्सनमध्ये येणार. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी दिस पर्सन, आता दिस पर्सन्स कॅन ऑल्सो बी
आता हे पर्सन्स म्हणजे फक्त नाव राहणार नाही, म्हणजे माझं स्वाती नाव आहे तर स्वाती अकाउंट, किंवा तुमचं असेल, कोणाचं साक्षी असेल, कोणाचं राहुल असेल, तर त्यांचं अकाउंट सोडून आता नॅचरल पर्सन या ठिकाणी झालं. दुसरं होतं आर्टिफिशियल पर्सन, म्हणजे हे आर्टिफिशियल पर्सन सुद्धा राहणार, म्हणजे पार्टनरशिप फर्म असू दे, कंपनी, बॉडीज, कॉर्पोरेट, असोसिएशन, जे काही असोसिएशन्स ऑफ पर्सन हे जे असतील हे सुद्धा काय असतील, आर्टिफिशियल पर्सनमध्येच येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल राजेश अँड सुरेश ट्रेडिंग कंपनी, चॅरिटेबल ट्रस्ट कंपनी, बँक लिमिटेड, सी कंपनी लिमिटेड, हे असे ज्या ठिकाणी नावं दिसतील ते सुद्धा नॅचरल पर्सन्सच आहेत. आणि आता हे पर्सनल अकाउंटमधले अगोदर आपण कोणते पाहिलो, जेव्हा नाव येतील डायरेक्ट तर ते नॅचरल पर्सन असतील, आणि जेव्हा असे कोणते तरी असोसिएशन्स येतील किंवा ज्या ठिकाणी बॉडीज, कॉर्पोरेशन्स येतील त्या ठिकाणी काय येणार, ह्या ठिकाणी आर्टिफिशियल पर्सन. नॅचरल पर्सन आर्टिफिशियल झालं. आता त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. हे सगळे तिन्ही अकाउंट्स कशाचे म्हणजे कशामध्ये येतात, तर पहिलं आहे पर्सनल अकाउंटमध्ये येतात. तुम्हाला हे म्हणजे वैयक्तिक जे आपण खाते बघत आहोत त्याच्यामध्ये 3 येतात. नॅचरल पर्सन म्हणजे एकदम नॅचरली माझं नाव आहे स्वाती तर स्वाती अकाउंट. दुसरं आहे आर्टिफिशियल, म्हणजे आता जर स्वाती कंपनी लिमिटेड झालं असतं किंवा स्वाती अँड सन्स असलं असतं तर अशा पद्धतीनं जे तर ते त्या पद्धतीनं. आणि तिसरं आहे रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट, म्हणजे आता ते कोणाला तरी कुठल्या तरी व्यक्तीलाच रिप्रेझेंट करणारे असे कोणते खाते असणार. म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणल्यानंतर इन द केस म्हणजे सॅलरी कोणाला भेटतं, एका व्यक्तीलाच भेटतं, पण त्या व्यक्तीचं नाव न येता त्या ठिकाणी काय सॅलरी अकाउंट येणार. म्हणजे व्हेन इट इज पेएबल टू एम्प्लॉईज इट इज नोन हाऊ मच. आता सॅलरी एका व्यक्तीला नाही, जर माझी कंपनी खूप मोठी असेल, आता रिलायन्स कंपनी आहे, रिलायन्स जी आहे अंबानीची, त्या ठिकाणी की प्रत्येकाच्या नावावरती एक 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 जणांचं नाव टाकून पैसे देत बसणार नाहीत. त्या ठिकाणी काय व्यक्तींसाठीच आहे ते अकाउंट, म्हणजे निर्जीव गोष्टींसाठी नाही, सजीव गोष्टींसाठी, जे जिवंत माणसं आहेत त्यांच्यासाठीच आहे. म्हणून त्या ठिकाणी काय टाकलेलं आहे, एक खातं तयार केलेलं आहे रिप्रेझेंट करण्यासाठी त्या व्यक्तींना, ती त्या ठिकाणी काम करणाऱ्या एम्प्लॉईजना. त्या ठिकाणी आणखी एका तिसऱ्या व्यक्तीला ज्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं जातं त्या ठिकाणी सॅलरी अकाउंट हे या ठिकाणी येत आहे. तर अमाऊंट इज पेएबल टू ईच ऑफ द एम्प्लॉई बट कलेक्टिव्हली इट इज कॉल्ड ॲज अ सॅलरी पेएबल अकाउंट. तर असे जे खाते असतील जे थर्ड पर्सनला म्हणजे पर्सनलाच त्या ठिकाणी दाखवलं जात आहे, पण थर्ड पर्सनला, ते माझं किंवा तुमचं नसून त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला क्रेडिटर्स असेल, डेप्टर्स असतील, सॅलरी असेल, आउटस्टँडिंग जे आहे, प्रिपेड जे आहे, तर एखाद्या व्यक्तीची उधारी असेल, कोणाची खरेदी असेल, उधारी झालेली असेल, हे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला दाखवायचं असतो त्या ठिकाणी आपण काय करतो, या ठिकाणी हे जे अकाउंट आहे पर्सनल अकाउंट म्हणून काउंट करतो. तर सगळ्यात अगोदर आपलं हे मुद्दा क्लिअर झालेला आहे की टाइप्स ऑफ अकाउंटमध्ये या ठिकाणी पर्सनल अकाउंट म्हणजे नॅचरल पर्सन म्हणजे स्वाती अकाउंट, आर्टिफिशियल पर्सन म्हणजे स्वाती कंपनी अकाउंट, बँक अकाउंट अशा पद्धतीनं. आणि रिप्रेझेंट म्हणल्यानंतर जर मी कुठे जॉब करत असेल आणि कोणती कंपनी असेल किंवा माझी कंपनी असेल तर मी त्या ठिकाणी लोकांसाठी जे सॅलरी अकाउंट क्रिएट केलेलं आहे ते रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता पुढचे जे 2 अकाउंट आहेत ते दोन्ही अकाउंट या ठिकाणी बघणार आहोत. तर दुसरा आहे या ठिकाणी बघा पर्सनल अकाउंट झाला. आता या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रूल्स जे आहेत ते पुढे पाहूयात आपण. रूल्स जे आहेत सगळ्यात अगोदर या ठिकाणी अकाउंट्स काय आहेत त्यांना या ठिकाणी कव्हर करून घेऊयात. दुसरा आहे रिअल अकाउंट्स. आणि या ठिकाणी बघा फ्रेंड्स, एक मिनिट, हॅलो, रिअल अकाउंट या ठिकाणी हे जे आहे, हे जे अकाउंट आहे, आता या ठिकाणी जे काही ॲसेट्स असतील, जे या ठिकाणी ॲसेट्स असतील टँजिबल किंवा इनटँजिबल, तर दीज अकाउंट्स टाइप्स आर रिलेटेड टू ॲसेट्स ऑर प्रॉपर्टीज. तर कॅश आहे, लँड आहे, बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, गुड्स आहेत, म्हणजे जे काही गोष्टी ॲसेट्स असतील ते त्याच्यासाठी हे अकाउंट बनवलेलं आहे. तर हे दे आर फर्दर क्लासिफाईड टँजिबल अकाउंट अँड इनटँजिबल रिअल अकाउंट. तर टँजिबल रिअल अकाउंट अँड इनटँजिबल रिअल अकाउंट म्हणल्यानंतर ज्यांना आपण टच करू शकतो, शिवू शकतो, पाहू शकतो, जे आपल्या डोळ्याला दिसतात असे जे टँजिबल, त्यांना काय म्हणतात टँजिबल अकाउंट. म्हणजे बिल्डिंग, कॅश, स्टेशनरी, इन्व्हेंटरी, हे जे सगळे गोष्टी ज्यांना आपण टच करू शकतो, ज्यांना फिजिकल एक्झिस्टन्स आहे, तर अशा म्हणजे आणि या ठिकाणी बघा दिस इन्क्लूड्स ॲसेट्स दॅट हॅव द फिजिकल एक्झिस्टन्स अँड कॅन बी टच्ड. असे जे आहेत त्यांना आपण टँजिबल रिअल अकाउंट म्हणतो. आणि इनटँजिबल म्हणल्यानंतर गुडविल असेल, पेटेंट असेल, कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल, तर हे जे इनटँजिबल म्हणजे त्यांना फिजिकल एक्झिस्टन्स नसतो.
तर या ठिकाणी आपण त्याला शिवू किंवा पाहू शकत नाही, पण ते ॲसेट्स असतात आपले, जे जितके काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत आपले, तर ते सुद्धा आपल्याला बेनिफिट करून देतात, मॉनिटरी बेनिफिट देतात, पण त्यांना फिजिकल एक्झिस्टन्स नसतो. तर हे इंटँजिबल अकाउंट. तर रिअल अकाउंटमध्ये पुन्हा दोन प्रकार, टँजिबल आणि इंटँजिबल. आणि रिअल अकाउंटमध्ये सगळं जे काही वस्तू आहेत किंवा जे काही ॲसेट्स आहेत हे कशामध्ये येणार आहेत, रिअल अकाउंटमध्ये येणार आहेत. आणि तिसरा आहे नॉमिनल अकाउंट. तर या ठिकाणी नॉमिनल अकाउंट काय आहे, दीज अकाउंट्स टाइप्स आर रिलेटेड टू इन्कम, गेन्स अँड एक्सपेन्सेस ऑर लॉसेस. तर इन्कम गेन्स, जिथं काही आपल्याला जे काही फायदा झाला, प्रॉफिट झाला, इन्कम झालं, तर या ठिकाणी, आणि जे काही गेन्स म्हणजे आपल्याला जे काही नफा झालेला आहे, आणि जितके काही लॉसेस आहेत, एक्सपेन्सेस आहेत, हे अकाउंट रिप्रेझेंट करण्यासाठी हे कोणतं आहे, नॉमिनल अकाउंट आहे. म्हणजे रेंट दिलोत आपण, खर्च आहे, कमिशन रिसिव्ड म्हणजे हे माझा फायदा आहे, म्हणजे मला पैसे भेटलेत. आता सॅलरी दिलेलं आहे, तर सॅलरी अकाउंट, वेजेस अकाउंट, कन्व्हिनियन्स अकाउंट, हे जे आहेत हे सगळे काय आहेत फ्रेंड्स, म्हणजे नॉमिनल अकाउंट आहेत. ओके. तर हे जे आहेत नॉमिनल अकाउंट म्हणजे जितके काही इन्कम्स, गेन्स, एक्सपेन्सेस अँड लॉसेस हे जे आहे हे या ठिकाणी नॉमिनल अकाउंटमध्ये आपल्याला हे सगळे अकाउंट्स या ठिकाणी नॉमिनल अकाउंटमध्ये येतात. हे आपल्याला आठवण ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी एक कंटिन्यू पुढे सिरीज कंटिन्यू होणार आहे फ्रेंड्स. आता हे फक्त आपण ओव्हरव्ह्यू घेत आहोत. तर आता पुढे हे सगळे रूल्स खूप वेळेस आपल्याला अभ्यासायला येणार आहेत जनरल एंट्रीजमध्ये, आणि सगळे गोष्टी रिपीट होणार आहेत. तर टाइप्स ऑफ अकाउंटमध्ये गोल्डन रूल्स काय आहेत बघा, रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. मग रिअल अकाउंटचं काय आहे, गोल्डन रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि पर्सनल अकाउंटमध्ये डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आणि नॉमिनल अकाउंटमध्ये या ठिकाणी एक मिनिट, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि या ठिकाणी क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. हे आपल्याला पाठ करून ठेवायचं आहे, पाठच करायचं आहे. डेबिट द रिसिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. अशा पद्धतीनं आपल्याला पाठ करून ठेवायचं आहे. आणि याच्यावरतीच फक्त ह्या रिअल अकाउंटमध्ये काय काय येतात, कोणते कोणते गोष्टी येतात, जसं आपण आताच पाहिलो की जितके काही ॲसेट्स आहेत या ठिकाणी हे रिअल अकाउंटमध्ये येतात. पर्सनल अकाउंट म्हणल्यानंतर नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन अँड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन आला. आणि नॉमिनल अकाउंट म्हणल्यानंतर सगळे इन्कम अँड गेन्स आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस या ठिकाणी कव्हर होतात. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि हे ॲसेट्स म्हणल्यानंतर कॅश हे ॲसेट आहे, लँड बिल्डिंग ॲसेट आहे, फर्निचर ॲसेट आहे, मग पॅटेंट आलं, ट्रेडमार्क आलं, गुडविल आलं, हे ॲसेट आहे, असं आपल्याला माहीत असायला पाहिजे. आपल्याला क्लासिफाय करता आलं पाहिजे. ओके. रेंट दिलं तर एक्सपेन्सेस आहे, नंतर म्हणजे छोटे मोठे गोष्टी, कमिशन आला असेल तर इन्कम आहे. तर हे आपल्याला समजायला पाहिजे की कोणत्या अकाउंटमध्ये कोणते कोणते आयटम्स येतात, आणि हे आपण पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मला खूप महत्त्वाचा एक फोन येत आहे फ्रेंड्स, त्यामुळे क्लास थोडं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटत आहे आणि थोडंसं झालेलं आहे. पण या ठिकाणचे सगळ्यात महत्त्वाचे काय मुद्दे होते, तर टाइप्स ऑफ अकाउंट्स, आणि ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहोत, कोणते कोणते गोष्टी येतात, आणि त्या ठिकाणी गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग या ठिकाणी आपण पाहिलेले आहोत. तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. चॅनलशी जुळून राहा. धन्यवाद.